Hello students, today we are going to activity number 2, standard 8. So here the first, let's see the learning outcomes. Understand announcement and speech on familiar topics. जे स्पीच म्हणजे भाषण, जे भाषण दिले जातं ते समजून घ्यायचं आहे. फाइंड स्पेसिफिक डिटेल्स, फॅक्ट्स, इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ अ स्पीच, डायलॉग्स और स्टोरी. त्याचबरोबर फॉर्म ऑफ स्पीच असेल, भाषण असेल, डायलॉग असेल किंवा गोष्ट असेल, त्याचे डिटेल्स इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायचे आहेत. इथं इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स आहे जे आपण बघणार आहोत. लिसन द स्पीच अटेंटिव्हली. जे भाषण दिलेलं आहे ते लक्षपूर्वक ऐका. थिंक अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. थिंक फॉलो द इन्स्ट्रक्शन ऑफ द टीचर्स. शिक्षकांच्या ज्या सूचना आहेत त्या पाळा. डिस्कस इन युअर ग्रुप अँड प्रेझेंट इट टू द क्लास. जे स्पीच आहे ते ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये त्याच्यावर चर्चा करू शकता. फील फ्री व्हाईल आस्किंग क्वेश्चन. आणि ज्याबद्दल शंका असेल त्याबद्दल तुम्ही केव्हाही प्रश्न विचारू शकता. सो लेट्स स्टार्ट द लर्निंग ॲक्टिव्हिटी. लर्निंग ॲक्टिव्हिटी काय आहे ते आपण पाहूया. टीचर डिलिव्हर्स अ स्पीच अबाउट हेल्थ अँड फिटनेस. शिक्षक हेल्थ आणि फिटनेस, आरोग्य आणि तंदुरुस्ती याच्यावर भाषण देत आहेत. टेल देम टू लिसन टू द स्पीच केअरफुली अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थ्याला सांगतायत की ते भाषण आहे ते अतिशय काळजीपूर्वक ऐका आणि कंप्लीट द ॲक्टिव्हिटी, त्याच्यावर ज्या काही कृतीपत्रिका दिलेल्या आहेत त्या सोडा. गुड मॉर्निंग चिल्ड्रन. सुप्रभात मुलांनो. टुडे आय एम गोइंग टू टॉक अबाउट हेल्थ अँड फिटनेसेस. आज मी आरोग्य आणि तंदुरुस्त याच्यावर बोलणार आहे. एव्हरी स्टुडंट मस्ट ट्राय टू कीप गुड हेल्थ. प्रत्येक विद्यार्थी हा आपलं आरोग्य चांगलं राखण्याचाच प्रयत्न करतो. इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट टू डू सो. आणि हे फार अवघड नाही. द फर्स्ट रिक्वायरमेंट इज, आणि त्यासाठी पहिली गरज आहे, अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज. त्यासाठी गरज आहे, पहिली आवश्यकता आहे ती लवकर झोपा आणि लवकर उठा. मॉर्निंग एअर इज व्हेरी फ्रेश. सकाळची हवा खूप ताजी असते. वी शूड टेक एक्झरसाइज इन द एअर. आपण त्या सकाळच्या फ्रेश वातावरणामध्ये व्यायामही करू शकतो. हिअर वी कॅन डू योगासनस अँड प्राणायाम. आपण अशा वातावरणामध्ये योगासने आणि प्राणायामसुद्धा करू शकतो. त्याचबरोबर सेकंड पॅराग्राफ आहे. फूड प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपमेंट ऑफ हेल्थ. आपल्या आरोग्याचा विकास करण्यामध्ये आपण जे अन्नपदार्थ ग्रहण करतो त्याचा खूप महत्त्वाची भूमिका आहे. वी मस्ट टेक बॅलन्स डाएट. आपण नेहमी संतुलित आहार घ्यावा. वी शुड टेक फ्रेश हेल्दी फूड. आपण नेहमी ताजे अन्न घ्यावे. अँड अवॉइड जंक फूड. अवॉइड जंक फूड, बाहेरचे मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, फास्ट फूड खाणे टाळावे. बिकॉज इट इज अनहेल्दी फॉर अवर बॉडी. तर ते आपल्या शरीरासाठी आरोग्यदायक नाही. मिल्क अँड सम बटर मस्ट बी पार्ट ऑफ अवर डाएट. आपल्या जेवणामध्ये दूध आणि तूप यांचा समावेश असला पाहिजे. वी शूड टेक मील्स ॲट रेग्युलर टाईम. आपल्या जेवणाच्या वेळा निश्चित ठरलेल्या असतात, त्याचवेळी जेवण घेतलं पाहिजे. इट इज नॉट गुड टू कीप ऑन इटिंग समथिंग. काहीही खात राहणं किंवा द ऑदर ऑल टाईम, सतत खात राहणं हे चांगलं नाही. देन फॉर हेल्दी बॉडी वी नीड अ टेन्शन फ्री माइंड. जसं
आपलं शरीर तंदुरुस्त पाहिजे, आरोग्यदायी पाहिजे, तसंच आपलं मनही तणावमुक्त पाहिजे, ते सुद्धा गरजेचं आहे. वी डू मेडिटेशन. आणि मन तणावमुक्त राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मेडिटेशन, मनशांतीसाठी ध्यानधारणा करावी लागेल. फॉर पीस अँड ट्रँक्युलिटी. आता पीस आणि ट्रँक्युलिटी या दोन्हीचा अर्थ एकच आहे, शांतता, शांती, मनशांती. ॲट लास्ट वी कॅन से हेल्थ इज वेल्थ. शेवटी आपण असं म्हणू शकतो की आरोग्य हीच आपली संपत्ती आहे. सो स्टुडंट्स, you can listen, delivers a speech about health and fitnesses. After listening, you can understand what is the topic about the health and fitnesses. What should we do to keep our health good and what should we do not? Okay. Then त्यांनी पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, लिसन टू स्पीच अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. व्हॉट इज द फर्स्ट रिक्वायरमेंट फॉर हेल्थ? हेल्थसाठी पहिली रिक्वायरमेंट कोणती आहे? कोणती आहे? अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज. लवकर झोपा आणि लवकर उठा. व्हाय शुड वी अवॉइड जंक फूड? आपण बाहेरचे जंक फूड, अन्नपदार्थ का टाळावेत? बिकॉज इट इज अनहेल्दी फॉर आवर बॉडी. आपल्या शरीरासाठी ते घातक आहे, चांगलं नाही. दुसरं ॲक्टिव्हिटी बी क्वेश्चन आहे, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. खाली दिलेली वाक्य चूक की बरोबर ते सांगा. पहिलं वाक्य आहे, मॉर्निंग एअर इज नॉट गुड फॉर एक्झरसाइज. सकाळची हवा व्यायामासाठी चांगली नसते असं त्यांनी वाक्य दिलं आहे. आणि निश्चितच हे वाक्य कसं आहे? फॉल्स आहे, चुकीचं आहे. बी, वी कॅन डू मेडिटेशन फॉर पीस ऑफ माइंड. आपण आपल्या मनशांतीसाठी ध्यानधारणा करू शकतो. हे वाक्य कसं आहे? बरोबर आहे, ट्रू. सी, इट इज गुड टू कीप अँड ईटिंग ऑल द टाईम. सतत खात राहणं हे चांगलं आहे का? निश्चित हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे, फॉल्स. वी मस्ट टेक अ बॅलन्स्ड डाएट. आपण काय केलं पाहिजे? नेहमी संतुलित आहार घेतला पाहिजे. हे वाक्य कसं आहे? ट्रू. इट्स ट्रू. सो इन नेक्स्ट we can see teacher deliver speech about importance of trees and its usefulness. शिक्षक मुलांना झाडांचं महत्त्व आणि त्यांचे उपयोग ह्याच्यावर भाषण सांगतात. त्याच्यावर आधारित क्वेश्चन आहे, हाऊ डू ट्री हेल्प अस. झाडे आपल्याला कशी मदत करतात? आन्सर दिलेलं आहे, ट्रीज हेल्प अस बाय प्रोव्हाइडिंग फ्लॉवर्स. ते आपल्याला फुलं देतात, फ्रूट्स फळं देतात, वुड्स लाकूड, हर्ब्स अँड मेडिसिन अँड ऑक्सिजन. औषध, ऑक्सिजन झाडं आपल्याला देतात. सो प्रॅक्टिस काय आहे? टीचर फॉर्म्स 4 ग्रुप ऑफ स्टुडंट्स अँड गिव्ह फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. शिक्षक 4 ग्रुप तयार करतात आणि खालच्या सूचना त्यांना सांगतात. डिस्कस इन युअर ग्रुप अँड कलेक्ट द मेन पॉईंट्स फ्रॉम द स्पीच. ग्रुपमध्ये तुम्ही चर्चा करा आणि ह्या स्पीचवर आधारित मेन पॉईंट्स नोट डाऊन दीज मेन पॉईंट्स इन युअर नोटबुक. तर जे मेन पॉईंट्स निघतील ते नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. आता कोणते मेन पॉईंट्स आहेत आपण परत एकदा बघूया. कोणते मेन पॉईंट्स आहेत? फॉर गुड हेल्थ, अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज. दूसरा, सेकंड वन, डू एक्सरसाइज इन फ्रेश एअर. थर्ड वन, मील्स ॲट रेग्युलर टाईम. जेवण निश्चित वेळेलाच व्हायला पाहिजे. डोंट कीप ऑन इटिंग ऑल द टाईम. सतत खात राहणं चांगलं नाही. डू मेडिटेशन फॉर पीस अँड ट्रँक्युलिटी. शांतता, मनशांतीसाठी ध्यानधारणा करावी. हे मेन पॉईंट्स आपण काढले. इव्हॅल्युएशन त्यांनी दिलेलं आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी बघू. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. पॅरलेल ॲक्टिव्हिटी. वेल्दी हॅबिट्स, चांगल्या सवयी कोणत्या आहेत बघा. गेट अप अर्ली, ब्रशिंग टीथ इन मॉर्निंग अँड नाईट. सकाळी आणि रात्री झोपेच्या आधी ब्रश करावा. अर्ली टू बेड, लवकर झोपायला जावं. टेक बाथ एव्हरी डे, दररोज आंघोळ करावी. कटिंग नेल्स एव्हरी वीक, दर आठवड्याला नख
आपले कापावेत, कट कर. आफ्टर मील रिन्स आवर माउथ. जेवण झाल्यानंतर आपलं तोंड स्वच्छ धुवा. अशा प्रकारे त्यांनी एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ही पण ॲक्टिव्हिटी तुम्ही काय करायची, नोटबुकमध्ये लिहायची आहे. ओके. देन इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन काय दिलं, राईट डाऊन द डिफरंट वेज टू बी हेल्दी अँड फिट. डिफरंट वेज काय आहेत, इव्हॅल्युएशन म्हणजे आपण काय शिकलो, काय त्याचं कन्क्ल्युजन निघालं, जे वर सांगितले मी मेन पॉईंट्स तेच आपण रिपीट करू शकतो. गेट अप अर्ली अँड अर्ली टू बेड. ब्रशिंग टीथ इन मॉर्निंग अँड नाईट. टेक बाथ एव्हरी डे. कटिंग नेल्स एव्हरी वीक. आफ्टर मील्स रिन्स अवर माउथ. मील्स ॲट रेग्युलर टाईम. अशा पद्धतीच्या इव्हॅल्युएशन होऊ शकतं. सो स्टुडंट्स, understand the activities, practice it and solve it. The next we will see the activity third. Okay, bye bye, thank you.